शिवनेरीच्या कुशीत जन्मला सिंहाचा श्वास, जिजाऊंच्या संस्कारात घडला स्वराज्याचा ध्यास, घडला स्वराज्याचा ध्यास। तर आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सर्वजण महाराष्ट्राच्या व भारताच्या इतिहासातील तेजस्वी सूर्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांनी लहानपणापासूनच रामायण महाभारत संतांचे विचार आणि राष्ट्रप्रेमाचे संस्कार त्यांच्या मनावर कोरले। वडील शहाजी महाराज हे पराक्रमी सरदार होते। किल्ले जिंकले मावळ्यांच्या बळावर, किल्ले जिंकले मावळ्यांच्या बळावर, स्वराज्य उभे राहिले धैर्याच्या आधारावर, स्वराज्य उभे राहिले धैर्याच्या आधारावर। तर महाराज हे पराक्रमी योद्धे होते, पण त्याहून मोठे ते लोककल्याणकारी राजा होते। त्यांनी स्त्रियांचा सन्मान केला, धर्मनिरपेक्षतेचे पालन केले आणि शिस्तबद्ध प्रशासन उभे केले। स्वराज्याचा संकल्प मनात पेटला, स्वराज्याचा संकल्प मनात पेटला। शिवरायांच्या नेतृत्वात महाराष्ट्र घडला, शिवरायांच्या नेतृत्वात महाराष्ट्र घडला। तलवार धारधार पण मनात करुणा, तलवार धारधार पण मनात करुणा। शिवरायांच्या राज्यात होती न्यायाची भावना, शिवरायांच्या राज्यात होती न्यायाची भावना। तर आज आपण महान नेते, महाराष्ट्राचे आणि भारताच्या इतिहासातील तेजस्वी तेजपुंज श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने या ठिकाणी जमलेले आहोत। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि लहान वयातच महाराजांनी मावळ प्रदेशातील लोकांना एकत्र करून स्वराज्याचा पाया घातला। तोरणा, राजगड यासारखे किल्ले जिंकून त्यांनी स्वराज्य विस्तारात सुरुवात केली। बलाढ्य शत्रूंशी लढताना त्यांनी गनिमी काव्याचा प्रभावी वापर केला। कमी सैन्य असूनही मोठे विजय मिळवणे ही त्यांची विशेष रणनीती होती। तर श्री छत्रपती